नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची आरोग्य व शारीरिक शिक्षण वहीमधील पाठ क्रमांक 3 आरोग्य व आहारशास्त्र या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. तुम्हाला जर इयत्ता 10वीच्या वर्गाची बालभारती प्रकाशन किंवा नवनीत प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक नोंदवही, गणित प्रात्यक्षिक पुस्तिका, संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका, संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही, जलसुरक्षा वही तसेच 2021 ते 2026 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. पाठ क्रमांक 3 आरोग्य व आहारशास्त्र. स्वाध्याय प्रश्न पहिला अ. कंसात दिलेल्या शब्दातून योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा. पहिले विधान आपण उत्तरांसहित वाचू. आहारातील विविध अन्न घटक, त्यांचे स्वरूप व गुणधर्म यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजे आहारशास्त्र होय. 2. सोडियम शरीराच्या संदेशवाहक यंत्रणेसाठी आवश्यक घटक आहे. 3. कर्बोदके आपल्याला जलद ऊर्जा व शक्ती देतात, तसेच शरीराला उबदार ठेवतात. चौथे विधान फळे, भाज्या आणि त्यांच्या सालांमधून फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात. पाचवे विधान जेवणानंतर थोडे चालल्याने म्हणजे शतपावली केल्याने अन्न पचायला मदत होते. आणि 6वे विधान स्त्रियांना दिवसाला 1200 मिलीग्रॅम कॅल्शियम आवश्यक असते. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे. आपण अ गट आणि त्याची उत्तरे वाचू. 1. दररोज खाण्याजोगा आहार, जीवनसत्वे व खनिजे. 2. व्हिटॅमिन सी, पाण्यात विरघळणारे जीवनसत्व. 3. हलका आहार, तांदळाच्या लाह्या. 4. अनशन, काहीही न खाणे. 5. सूक्ष्म पोषक तत्वे, गाईचे दूध, गाईचे तूप. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील प्रश्न पहिला. संतुलित आहार म्हणजे काय? उत्तर. स्त्री अथवा पुरुष वयोमान व कामाचे स्वरूप यानुसार उत्तम शरीर बांधणी व वाढ करणारा आणि ऊर्जा देणारा योग्य अन्न घटक योग्य प्रमाणात असलेला आहार म्हणजे संतुलित आहार होय. दुसरा प्रश्न. आहार पूर्ण पचल्याची लक्षणे लिहा. उत्तर. चांगली भूक लागणे, चांगली तहान लागणे, शुद्ध ढेकर येणे, मलमूत्र इत्यादी नैसर्गिक वेग योग्य असणे, हलकेपणा वाटणे, उत्साही वाटणे ही आहार पूर्ण पचल्याची लक्षणे आहेत. तिसरा प्रश्न. पथ्य आहार म्हणजे काय? उत्तर. एखाद्या आजारामध्ये पचेल व लाभदायी योग्य ठरेल तो पथ्य आहार होय. चौथा प्रश्न. अँटीऑक्सिडंट शरीरासाठी कोणते काम करतात? उत्तर. आपल्या शरीरातील अनावश्यक विषारी पदार्थ काढून टाकण्याचे महत्त्वाचे काम करतात. प्रश्न तिसरा. थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील प्रश्न पहिला. कोणत्याही एका मुख्य पोषक तत्वाची माहिती व कार्य लिहा. एक मुख्य पोषक तत्व आहे प्रथिने. शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. प्रथिनांमुळे शरीराचे कार्य सुरळीतपणे चालू राहते. 3. शरीरातील विविध अवयव जसे हाडे, त्वचा, स्नायू व केस प्रथिनांपासून बनलेले असतात. दुसरा प्रश्न. जीवनसत्वांचे प्रकार कोणते व त्यांचे महत्त्व काय ते लिहा. उत्तर. पाण्यात विरघळणारी जलविद्राव्य व सिग्न पदार्थात विरघळणारी जल अविद्राव्य अशी 2 प्रकारची जीवनसत्वे आहेत. महत्त्व. शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करण्यासाठी जीवनसत्वे वेगवेगळे कार्य करतात. काही जीवनसत्वे तुम्हाला संसर्गाचा प्रतिकार करण्यास आणि तुमच्या मज्जातंतूंना निरोगी ठेवण्यास मदत करतात, तर काही तुमच्या रक्ताच्या गुठल्या व्यवस्थित होण्यास मदत करतात. तिसरा प्रश्न. कोणत्याही 2 खनिजांची नावे, माहिती, स्रोत व कार्य लिहा. 1. पोटॅशियम. स्रोत आहे नारळ पाणी, केळी, रताळी, बटाटे, संत्री. माहिती. या इलेक्ट्रोलाइटच्या अभावामुळे उच्च रक्तदाब, मूत्रपिंडातील खडे, पक्षाघात होऊ शकतो. मूत्रपिंडांचे आजार असल्यास पोटॅशियम हानिकारक ठरू शकते. कार्ये. हृदय, स्नायू, मज्जातंतू, मूत्रपिंड यांचे काम नीट चालते. दुसरे आहे सोडियम. स्रोत. बहुतेक अन्नपदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या असणारे मीठ, मांस, चीज, डाळी, फळे इत्यादी. माहिती. हे इलेक्ट्रोलाइट शरीरात कमी असेल तर हायपोनॅटेमिया होऊ शकतो. कार्ये. सोडियम हा शरीराच्या संदेशवाहक यंत्रणेसाठी आवश्यक घटक आहे.
पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.